जरी मोरिंगा अत्यंत गुणकारी असलं तरी काही विशिष्ट व्यक्तींनी ते खाणं किंवा त्याचं सेवन करणं टाळायलाच हवं। तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेणं गरजेचं आहे। आता यात कोणकोणत्या व्यक्ती येतात ते आपण पाहूया। गर्भवती महिला, मोरिंगाच्या मुळांचा अर्क किंवा बीनचा वापर गर्भाशयाच्या आकुंचनाला चालना देतो, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो। केवळ पानांचा वापर सुरक्षित मानला जातो, तोही प्रमाणात। स्तनपान करणाऱ्या महिला, काही संशोधनात असं आढळलं आहे की पाण्याचा अर्क दूध वाढीस मदत करू शकतो, पण पूर्णतः या संशोधनावर विश्वास ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणं हे गरजेचं आहे। औषध घेणारे रुग्ण, बीपी किंवा थायरॉइड औषध घेत असाल तर मोरिंगा पावडर शरीरात अतिरिक्त प्रभाव टाकू शकतं। ब्लड शुगर कमी करणाऱ्या गोळ्या, मोरिंगा साखर कमी करतं, त्यामुळे हायपोग्लासिमिया होण्याचा धोका असतो। पचन संस्थेचा त्रास, काही लोकांना सुरुवातीला मोरिंगा घेतल्यानंतर गॅस, सैल जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात। शरीर सराव झाल्यानंतर ही लक्षणं कमी होतात, पण पहिल्यांदा घेताना कमी प्रमाणात याचा वापर करायला हवा। अतिसेवन केल्याचा धोका, रोज 1 ते 2 चमचे मोरिंगा पावडर पुरेसे आहे। जास्त घेतल्यास लिव्हरवर ताण येऊ शकतो,